एकच पागलं ना आता. कोकरे आहेत छोटे छोटे. 3 2 5 6 7 8. आणि एक कमेंट आपल्या व्हिडिओवर कायम असते, क्षितिजाक दाखवत क्षितिजाक दाखवतो. हे बघा बाबा, क्षितिज मासे आमचे राखून बसलो. 5 दिवसांचे गणपती पोचवले ना की कधी एकदम मासे खातो अशी काहीशी सगळ्यांची परिस्थिती असतात. 5 दिवसांचे गणपती पोचवले आणि आतडे जरा सगळे गोडूस झाले. लाल पाण्याची गरज असतात, त्याच्यामुळे जो प्रत्येकजण मासे शोधूच्या पाठी असतात. मी आज खाली बंदरावरती इले, म्हणजे जिकडनं आपला सीफेस आहे. बरेचसे व्हिडिओ आपण तुम्ही समुद्रातले बघितलं, हे सीफेस आहे. आणि इकडनं आतमध्ये आपण जातो. बंदरावरती गेलो तर हर्षद असा आपला मित्र तो पागता तिकडे. तर ते काय काय मासे गावले आहेत ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. आणि दिनेश एक येणार असा गरवण्यासाठी. तर गरवण्यासाठी आता म्हणून आम्ही आपलं येऊन राहिलो पुढे. तर अजून काही इलो नाही. आत्ता बघूया काय काय गावलं आता. हे एकच पागलं ना आता. कोकरे आहेत छोटे छोटे. 3 2 5 6 7 8. आता कसं झालं भरती येईल त्याच्यामुळे तिकडे मासे खातं म्हणजे खाण्यासारखी जागा माशांची. त्याच्यामुळे पागू गेलो. बघूया काय 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 किती किती मासे बरोबर भेटतात. माझ्यासोबत कितीच बसलो तिकडे या. आणि आम्ही दिनाची वाट बघतो. बघूया शेंडी कशी पागतात ती दाखवतो तुमका. शेंडी पागण्याची एक टेक्निक असतं, एक पद्धत असता. आणि आपल्याकडे आता बघणारात तसे उडवतात. आणि केरला वगैरे साईडला असतात ना ते असे डोक्यावरनं वगैरे फिरवून उडवतात. आपल्याकडची पद्धत बघा. मस्त पडली तर मासेच गावा होया. पडली बरी आहे. मस्त उडवले. तर जस्ट काही वेळातच खेचूक घेतल्या ना. खेचता बघूया. कुछ नाही, काय नाही. घ्यायचे शेंडे उडवत राहायचे. गावले तर आपले, तर गेले तेल लावून. असं काय नाही की प्रत्येक शेंडीत मासे मिळतात. पण बरेच शेंडे पागल्याच्या नंतर माशांची जाग असतात तर नक्कीच मिळतात. आता आपण इकडे असो सीफेसकडे आपले बोटी जे असतात ते इकडनं बाहेर जातात. आणि एकंदरीत या साईडला आपला मेन या 0 पॉईंट असतात. असं बघितलं तर आचरा बीचचं इकडनं आपण तळाशीलच्या एंडपर्यंत जाऊ शकतो. आणि पाठीमागे जर बघत असेल तुम्ही तर तिकडे आपल्या या नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात झालेली आहे. आणि त्याची तयारी काहीशी तिकडे चालू आहे. आता पुन्हा एकदा हर्षद जो आहे तो शेंडी उडवतो आहे. बघूया. एक मिळाली. एक एक मिळाली. कोकरेचीच जागा, त्याच्यामुळे कोकरे मिळतात. काय खाता अरे चिंगूळ खाल्लं ना का? होय चिंगूळ खाल्ल्या. कोलंबी खाल्ल्या. निस्त्याकाची तर सोय झाली. म्हणजे दोघांचा निस्त्याक झाला. 2 शेंडीत काम झाला. एकाच शेंडी घेऊन आमच्या क्षितिज बसला तिकडे. काय आहेत किती आहेत? 4 कोकरे तिकडे असतात. त्याच्यात 2 मोठे असतात छानपैकी. ते बघूया नंतर. चला आता आम्ही तिकडे जातो. आम्ही थोडे घेतले त्याची एका हातात, कारण त्यांनी हे नाही आणलं काय भाबळी आणत नाही. असं खात होता म्हणून तो गेलो इकडे आणि शेंडी पासून सुरुवात केल्या. मी थोडेसे घेतले त्याच्या हातात थोडेसे.
हे 4 आहेत ना, हे 2 आणि हे धोक्याचे 2, हे ह्याच्यातले 2 काही छोटे, हे 4 अगोदर भेटले. म्हणजे टोटल 4 शेंडी बागल्या त्याच्यातले हे मासे भेटले. फेल गेलेले शेंडी आहेत ते वेगळे. आता पुन्हा एकदा उडवतात तिकडे. मस्त पडली. बघूया. वातावरण झालं आता बघा. इकडे ऊन आणि तिकडे पूर्ण पावसाचे ढग धरले आणि इकडे सगळे डोंगर एकदम हिरवे गार झाले. आणि इकडे आपल्या मच्छीमारी हंगामाची तयारी करताना सगळे मच्छीमार असं पुन्हा एकदा हे काय गोष्टी काय शेंडी ते उडवतच राहायचे तोपर्यंत मासे आपल्या एवढे हवे तेवढे मिळत आहेत. गोळच पडले ह्याच्यात काय होता रे हो. पाती दिलो पातीत न उडवता. बघूया काही काय मिळतं का. गावतं जवळ जवळ पडा पाहिजे. नाही. आणि एक कमेंट आपल्या व्हिडिओवर कायम असते क्षितिजाक दाखवतो. हे बघा बाबा हे मासे आमचे राखून बसलो राखून ठेवलो. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सज्ज हर्षद. काय बोलले 4 तरी होईल बरी पडली आता. किती गावले 4 इकडे आहे.
कसा एकदा पाकतंय म्हणता शेवटची कंटाळलो लई वेळ झालो. चला बस झाला आता कंटाळलो घरात झाले. आजच्या व्हिडिओत बघितले छोटेसे मासे कोकरी कसे पाकतात ते गेटीवरचे. कारण गणपतीच्या दिवसात मासे खाणेच नाही ना, त्यामुळे आता अगदी चोपट करून खाऊ शकतो. परत एकदा दाखवते तुमका किती मासे गावले ते.